आयडेंटिफाय आपण करतो आहे, जे सोशल मीडियावरून आपल्याला दिसतं आहे किंवा CCTVमध्ये कमांड कंट्रोल सेंटर जे आपला तो किंवा व्हिडिओज त्या अनुषंगाने आम्ही आयडेंटिफाय करतो आहे लोक आणि आत्तापर्यंत जवळ 50पेक्षा जास्त लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याच्यावर रीतसर कारवाई सध्या चालू आहे. तर सरांना मी विनंती करतो की काही जर ॲड करायचे असलं तर प्लीज गाईड अस. नागपूर शहरामध्ये कालची दुर्भाग्यपूर्व घटना जी कधी नागपूरमध्ये आपण यापूर्वी बघितली नाही अशी घटना काल झालेली आहे. सर्व समाजांनी, सर्व धर्मांनी, आम्ही सर्वांनी अशा घटनेमध्ये शांत राहून, शांतता प्रस्थापित करून यामागचे मूळ समाजकंटक आहे यांना शोधण्याकरता पोलिसांना आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची संपूर्ण नागपूरकरांची जबाबदारी आहे. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीसजी यांनी कालपासूनच या घटनेमध्ये मिनिट ते मिनिट जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्त यांच्याशी संपर्क करून या घटनेला ताबडतोब वाढू नये, त्या घटनेचे प्रतिसाद उमटू नये याकरता पूर्ण प्रयत्न केले आहे. कालपासूनच पोलीस ॲक्शन मोडमध्ये आहे आणि पोलिसांनी प्रचंड क्षमतेने या घटनेमध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी ही संपूर्ण परिस्थिती हाताळली आहे. जवळपास 34 पोलीस अधिकारी आणि शिपाई संपूर्ण जर विचार केला तर जखमी आहे. जास्त पोलिसांना जखमी व्हावं लागलं आहे. ही घटना पोलिसांनी मध्यस्थी करून या ठिकाणी त्या मध्यस्थीमध्ये पोलिसांनाच त्या ठिकाणी जास्त या घटनेमुळे जखमी पोलीस जास्त झालेले आहेत. नागरिक 4-5 नागरिक जखमी आहेत, त्यातले 3 डिस्चार्ज झाले आहेत, 2 जखमी आहेत. ते त्यांच्याकडे औषधोपचार सुरू आहे. 50-55 वाहनं त्या ठिकाणी जाळल्या गेले आहेत. खरं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने कालपासून वेगवेगळ्या पद्धतीने जे नागपूरमध्ये वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न ज्या सोशल मीडिया अकाउंटमध्ये झाला आहे त्यातनं मग पुढं 2 समाजामध्ये द्वेष निर्माण झाला आणि ज्या ठिकाणी द्वेष निर्माण झाला त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री, माननीय नितीन गडकरीजी, आम्ही सर्वांनी नागपूर शहर शांत ठेवण्याचं आव्हान आपल्या माध्यमातूनही केलं आहे आणि आम्ही आपल्या आपल्या युनिट माध्यमातूनही करतो आहे. भारतीय जनता पार्टीचं युनिट नागपूर शहराला शांत ठेवण्याकरता पूर्ण वेळ काम करत आहे. सरकार म्हणून सुद्धा आमचं जे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, बाकी सर्व प्रशासनाचे आमचे अधिकारी कर्मचारी हे वस्त्यामध्ये जाऊन समाजाला शांत ठेवण्याचाही प्रयत्न करतो आहे. महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा घटना घडू नये याकरता माननीय देवेंद्रजी लक्ष देऊन आहेत. खरं तर मला पोलिसांचं अभिनंदनही करायचं आहे. कालपासून पोलिसांनी ज्या पद्धतीने या घटनेला हाताळलं आहे, खरं तर पोलिसांनी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी वेळेवर घटना हाताळल्यामुळं जो काही मोठा नुकसान किंवा 2 गटात मोठा संघर्ष होणार होता तो हाताळण्याचा यशस्वी प्रयत्न पोलिसांनी केला. खरं तर आता यापुढे नागपूर शहरामध्ये ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, तणावपूर्ण परिस्थिती आहे, त्या ठिकाणी योग्य संचारबंदी
जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाने केलेली आहे. कुठेही घटना घडणार नाही याची काळजी पोलीस आणि प्रशासन घेत आहे, शासन घेत आहे. मी स्वतः या घटनेकडे पूर्ण लक्ष देऊन आहे. माननीय देवेंद्रजी पूर्ण वेळ आहेत, गडकरीजी आहेत, आमचे सर्व लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार सर्व या ठिकाणी या घटनेमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. माझा हात जोडून विनंती सर्व नागपूरकराला आहे, सर्व समाजाला, सर्व धर्माला आहे की नागपूरचे संस्कार, संस्कृती जी विरासत आहे ती सर्व धर्म, सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची आहे. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण सर्व एकत्र येऊन नागपूरचा एक सांस्कृतिक इतिहास जपला आहे. तर हा सांस्कृतिक इतिहास नागपूरच्या भूमीमध्ये हा कायम राहावा, आपला सलोखा कायम राहावा याकरता सर्व जनतेने, सर्व समाजाने, सर्व संघटनांनी, आमच्या शासनातल्या पक्षांनी आणि विरोधी पक्षांनी सर्वांनी म्हणून या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य आम्हाला करायचं आहे. विरोधी पक्षाने माझी विनंती आहे की या घटनेला पॉलिटिकल पाहू नये, राजकीय बघू नये. या घटनेला त्या ठिकाणी समाजकंटकाकडून जी घटना झाली आहे ते मुख्य आरोपी असतात, याचा समाजाचा किंवा राजकीय दोष नसतो. त्यामुळं सरकार म्हणून सर्वांनी याच्यामध्ये एफर्ट घेतलेले आहे. विरोधी पक्षाने सुद्धा यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने जे काही बयानबाजी केली आहे त्यांनाही माझी विनंती आहे की या घटनेला राजकीय करू नये, पॉलिटिकल करू नये. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याकरता सर्व पक्षांनी काम करायचं आहे. नागपूरमधल्या सर्व पक्षाला मी विनंती करतो, सर्व NGOला विनंती करतो, सर्व संघटनेला विनंती करतो, सर्व राजकीय पक्षांना, छोट्या मोठ्या सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती करतो आहे की आपण सर्वांनी पोलीस प्रशासनाला, सरकारला सहकार्य करावं आणि आपल्या नागपूर शहराचा सांस्कृतिक, पारंपरिक आपली विरासत, आपला संबंध, आपला सलोखा कायम ठेवावा अशी विनंती मी नागपूरच्या सर्व समाजाला, जनतेला करतो आहे.